पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिवाजीनगर परिसरात एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केलाय। 6 मार्चला सामान पोहोचवण्यासाठी आलेल्या आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीशी गैरवर्तन केलंय। तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तरुणीच्या हाताला स्पर्श केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या आरोपीचा कसून तपास करतात, शोध घेतात। तर आपण पाहू शकतोय पुण्यातली ही घटना आहे। डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू आहे। महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा संपूर्ण तपास सध्या सुरू झालेला आहे। शिवाजीनगर परिसरातील ही संतापजनक घटना समोर आलेली आहे, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिवाजीनगर परिसरात एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केलाय। 6 मार्चला सामान पोहोचवण्यासाठी आलेल्या आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीशी गैरवर्तन केलंय। तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तरुणीच्या हाताला स्पर्श केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या आरोपीचा कसून तपास करतात, शोध घेतात। तर आपण पाहू शकतोय पुण्यातली ही घटना आहे। डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू आहे। महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा संपूर्ण तपास सध्या सुरू झालेला आहे। शिवाजीनगर परिसरातील ही संतापजनक घटना समोर आलेली आहे, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिवाजीनगर परिसरात एका डिलिव्हरी बॉयने तरुणीचा विनयभंग केलाय। 6 मार्चला सामान पोहोचवण्यासाठी आलेल्या आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीशी गैरवर्तन केलंय। तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तरुणीच्या हाताला स्पर्श केला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या आरोपीचा कसून तपास करतात, शोध घेतात। तर आपण पाहू शकतोय पुण्यातली ही घटना आहे। डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे या संपूर्ण घटनेचा तपास सध्या सुरू आहे। महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी हा संपूर्ण तपास सध्या सुरू झालेला आहे। शिवाजीनगर परिसरातील ही संतापजनक घटना समोर आलेली आहे, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।